कार्यसम्राट आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाची कास धरून राजकारण केले। त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातील काम वाखाणण्याजोगे असून अधिवेशनात त्यांनी वाघासारखी भूमिका मांडून चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले। त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास चंद्रपुरात स्पष्टपणे दिसत असून आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासासंदर्भात केलेल्या सर्व मागण्या सरकारमध्ये पूर्ण होतील असे प्रतिपादन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ कोहिनूर तलाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य सभेला संबोधित करताना फडणवीस बोलत होते। मित्र किशोर जोरगेवारजी यांच्या प्रचाराकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण सगळे लोक त्यांना आशीर्वाद देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। किशोर भाऊ, तुम्ही मागचा रेकॉर्ड तोडून त्यापेक्षा जास्त मताने या ठिकाणी निवडून येणार आहात की सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहणारा जिल्हा आहे। शोभाताई असतील, हंसराज भैया असतील, सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील, एक नेत्यांची मोठी मालिका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्यांनी तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी रुजवली आणि किशोर भाऊ देखील भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते होते। काही कारणाने आमच्यावर नाराज झाले आणि बाहेर गेले, परंतु पुन्हा आपल्या घरामध्ये परत आले आहेत आणि आपण असं म्हणतो, सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो भूला नहीं होता, वो भाई होता है। अशा प्रकारचा आमचा भाऊ हा पुन्हा एकदा आमच्या सोबत आलाय आणि आता किशोर भाऊ, तुम्ही उभं केलेलं काम, भारतीय जनता पक्षाची ताकद, या दोन गोष्टीचा संगम या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे चंद्रपूरमध्ये कमळ फुलण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही, हा माझा विश्वास आहे। किशोर भाऊंच्या नेतृत्वामध्ये होत असलेलं परिवर्तन हे सातत्याने आपण बघतो आहे आणि म्हणून आज आपल्याला किशोर भाऊंच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं राहायचं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे आणि या सरकारमध्ये आम्ही तीनही नेते पूर्ण ताकदीने किशोर भाऊंच्या पाठीशी उभं राहणार आहोत। जे जे कामं ते आणतील ते करण्याची गॅरंटी या ठिकाणी मी घेतो आहे। त्यांच्या पाठीशी हवासारखा उभा राहील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो आहे। मागील 5 वर्षात चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे। अपक्ष आमदार असूनही मोठा निधी या मतदारसंघात आणला आहे। आता माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची साथ आहे, त्यामुळे चंद्रपुरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल असे जोरगेवार म्हणाले। जोरगेवार पुढे म्हणाले की चंद्रपूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे। चंद्रपुरातील प्रदूषण आणि पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत फडणवीस यांचा पुढाकार या कामासाठी मिळेल असे ते म्हणाले। काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्या सर्व अडचणींच्या वेळेस मी 2-3 नेत्यांचा जरूर या ठिकाणी उल्लेख करेन। देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून अपक्ष असताना सुद्धा चंद्रपूरला सेकंड सोर्स पाण्याचा आवश्यक होता। त्याच्यासाठी आपण 650 कोटी रुपयाचा धानोरा बॅरेज देवेंद्रजींनी मंजूर करून दिलेला आहे। त्यांच्याच विभागाचा तो धानोरा बॅरेज निर्माण होणार आहे। पुढच्या काळामध्ये चंद्रपूरला भरपूर पाणी मिळणार आहे। बाजूला आता महाकालीचं मंदिर आहे, 650 वर्ष जुनं असं मंदिर आहे, परंतु त्या मंदिराचा विकास होत नव्हता। त्याकरता पण आपण आता महाकाली महोत्सव सुरू केला आणि त्या मंदिराच्या विकासाकरता देवेंद्रजींनी आणि महायुतीच्या सरकारने या ठिकाणी 250 कोटी रुपये मंजूर केलेले। जगामध्ये केवळ 2 ठिकाणी दीक्षाभूमी आहे, एक नागपूरला दीक्षाभूमी आहे ज्याचं प्रतिनिधित्व देवेंद्रजी करतात। त्या ठिकाणचं महामानवाच्या पुनीत पावलांनी दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे।
परंतु या दीक्षाभूमीचा 68 वर्षामध्ये विकास झाला नाही. अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून झाले, परंतु त्या ठिकाणी दीक्षाभूमी करता निधी मिळत नव्हता. मी सातत्याने पाठपुरावा करत महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या सहकार्याने चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाकरता म्हणून आपण 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर केला. पहिल्या टप्प्याचे पैसे 57 कोटी रुपयाचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. वडा या तीर्थक्षेत्राकरता 44 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. या ठिकाणी 11 अभ्यासिकांचं जाळं आपण निर्माण करू शकलो. एवढंच नव्हे तर जगप्रसिद्ध ताडोबा पर्यटन स्थळ हे चंद्रपूरला, परंतु ताडोबाला पर्यटक येतात, पर्यटन करून चालले जातात. चंद्रपूरला मात्र त्यातलं काहीच मिळत नाही. म्हणून आपण 247 कोटी रुपयाची टायगर सफारी भाऊ या ठिकाणी मंजूर झालेली आहे. त्या टायगर सफारीच्या कामाला आपण गती द्यावी, जेणेकरून या सर्व गोष्टीमुळे चंद्रपूरचं पर्यटन वाढेल, चंद्रपूरचा रोजगार वाढेल. चंद्रपूर हा देशाच्या मध्यभागी असणारा हा भाग आहे. त्याच्या विकासाकडे आपण विशेष लक्ष द्यावं. चंद्रपूरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये होईल, या दृष्टिकोनातून आपण प्रकल्प उभे करावे ही विनंती या ठिकाणी करतो. भाऊ, आमच्या काही समस्या आहे. आमच्याकडे आम्ही महाराष्ट्राच्या एकूण उत्पादनाची 30% वीज निर्माण करतो, थर्मल एनर्जी निर्माण करतो. जगातली मोस्ट पोल्युटेड एनर्जी जर ती कोणती असेल तर थर्मल एनर्जी, ते कोळशावर आधारित होणारी ती एनर्जी वीज आहे. परंतु आम्हाला मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे या ठिकाणी सर्वात प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूर ओळखलं जातं. माझी आपल्याला विनंती असणार आहे की या थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून जे होणारं प्रदूषण आहे, भाऊ आपण त्या विभागाचे मंत्री आहातच आजही, तर त्या ठिकाणचं प्रदूषण कमी करण्यासाठी ताबडतोब या 20 तारखेच्या नंतर एक बैठक लावून या ठिकाणचं प्रदूषण कमी करावं ही सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो आहे. भाऊ, या ठिकाणी हिरई नदी दरवर्षी पूर येत असते. त्या पूर येत असल्यामुळे त्याला फ्लड प्रोटेक्शन वॉलची आवश्यकता आहे, ती सुद्धा आपण पूर्ण करावी ही मी विनंती करतो आहे. भाऊ, या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हन्यूच्या लाईनमध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी वस्ती करून लोक आहेत. 50-50 वर्ष, 2-2, 3-3 पिढ्यांपासून आहे, परंतु त्यांना पट्टे मिळाले नाही. ते पट्टे सुद्धा आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे ही सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो आहे. अनेक काम आपण करून दिलेले आहे. भाऊ, हे सर्व कामं पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची शक्ती, महायुतीची शक्ती आपण मला दिलेली आहे. परंतु पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस पुन्हा आपल्या हातामध्ये सत्ता येईल त्यावेळेस तुम्ही या विशेष लक्ष देत हे सर्व प्रकल्प जे सुरू केले आहेत त्याला पुढे नेण्यासाठी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आपला आशीर्वाद असू द्यावा ही विनंती करतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेकडे सुधीर मुनगंटीवार यांनी पाठ फिरवली. यातून भाजपात सर्व काही आलबेल नाही याचे संकेत मिळाले आहेत.